आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे एका कॉमेडी पक्षप्रवेशाची। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर आज भाजपचे नेते झाले। म्हणजे आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। खरं तर प्रवेश झाला एकदाचा असं म्हणायला हवं, कारण गेल्या काही दिवसांपासून हा पक्षप्रवेश होणार की नाही याच्याच तुफान चर्चा रंगल्या होत्या। त्याचं झालं असं की भाजपच्या अनेक नेत्यांचा सुधाकर बडगुजरांना आपल्या पक्षात घ्यायला विरोध होता, कारण जेमतेम 1.5 वर्षांपूर्वी भर अधिवेशनात भाजपच्याच आमदारांनी त्या सुधाकर बडगुजरांवर तुफान आरोप केले होते, तेही देशद्रोही सलीम कुत्तासोबत पार्टी करत असल्याचे। वर चौकशीसाठी SIT ही लावली होती। आता त्याच माणसाला भाजपमध्ये घ्यायचं तर मग अडचणच, म्हणून हा विरोध। पण आज प्रत्यक्ष पक्षप्रवेश व्हायच्या दिवशी बडगुजरांना असलेला विरोध भाजपच्या नेत्यांनी असा काही समोर आणला की दिवसभर महाराष्ट्राचं मनोरंजन झालं। दुपारी 4 वाजता हा पक्षप्रवेश संपेपर्यंत भाजप प्रवेशाच्या हास्य जत्रेचा हा प्रयोग रंगला कसा तुम्हीच बघा। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। A few moments later. रुको जरा, सबर करो। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे। A few moments later. कुठे आहात? हा? अरे अरे भाजपच्या शीर्ष नेत्यांना आज आपण आपल्या पक्षात कुणाला घेणार आहोत हे सकाळी माहित नसतं, आणि दुपारी त्याच नेत्यांच्या गळ्यात भाजपचं उपकरण घालताना त्यांना काहीच वाटत नाही। सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांच्या भाजप प्रवेशा इतका कॉमेडी पक्षप्रवेश आम्ही आजवर पाहिलेला नाही। भाजपमध्ये प्रवेश करायचा असं म्हणत सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा ताफा सकाळी 7:30 वाजता नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाला। दुपारी 2:30 वाजता मेसेज गेले की बडगुजर, घोलप आणि इतर नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला। त्यानंतरनं या सर्व समर्थक कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये उत्साह तयार झाला आणि समाज माध्यमांवर मेसेज सुरू झाले। त्यातच संजय राऊत यांचं ट्विट आलं, या सगळ्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी करायला हवे। गृहमंत्री फडणवीस, तुमचे लोक त्या सलीम कुत्ताला उगाच बदनाम करत होते। भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे। देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळं ढोंग आहे। झालं, आता राऊतांच्या या विधानावर भाजपची प्रतिक्रिया काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही पक्षाच्या शीर्ष नेत्यांना गाठलं, पण तिथं पोहोचल्यावर नूरच वेगळा होता। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले बघा। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे। किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। म्हटलं चला, त्यांना कदाचित माहित नसेल म्हणून आम्ही कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तरी माहिती असेल म्हणून त्यांना गाठलं, तर तेही बावनकुळेंप्रमाणेच अंधारात होते। माझ्यापर्यंत काही माहिती नाही। मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल। आता हे सगळं झालं दुपारी 12 वाजेपर्यंत। इकडे बडगुजर आणि घोलपांच्या कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं। पक्षप्रवेश होणार की नाही, होणार की नाही, भाजपची उपकरणं गळ्यात पडणार की नाही, अशा विवंचनेत ते पडले। पण तितक्यात कार्यालयासमोर अवतरले भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन। महाजन आले आणि बडगुजर आणि घोलपांच्या जीवात जीव आला। वाटलं घोडं गंगेत न्हालं, पण मंडळी, ड्रामा इथंच संपला नव्हता। ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार होता ते आलेच नव्हते, अर्थात चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण। अखेर संकटमोचकांनी आपलं ब्रह्मास्त्र काढलं आणि फोन फिरवला। हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो कुठे आहे? पण जसे रंग महाजनांच्या चेहऱ्यावरचे बदलले तसे बडगुजरांच्या चेहऱ्यावरून उडू लागले. महाजनही घाम पुसू लागले. वाटलं प्रवेश टळतोय की काय, पण तितक्यात पुन्हा एकदा संकटमोचकांचा फोन फिरला आणि मग सगळे सभागृहात पोहोचले. बराच वेळ मंचावर येण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू होती, पण ना महाजन आले, ना चव्हाण आले, ना बावनकुळे. फक्त सुरू होती प्रतीक्षा. अखेर 5 मिनिटांच्या अंतरानं बावनकुळे, चव्हाण आणि महाजन हे तिघेही आले आणि सुरू झाला पक्षप्रवेश. ज्यांना या पक्षप्रवेशाची काहीच कल्पना नव्हती ते घोलप आणि बडगुजरांच्या गळ्यात भाजपचे शेले घालत होते. खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल. पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला. खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं. त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला. आणि आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, तो विश्वास, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही. बडगुजर यांनी लगे हात गिरीश महाजनांना आपला आयडॉल बनवून टाकलं. गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचक आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्याचं ते मार्ग काढतात आणि मार्ग काढतात. आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे. प्रश्न असा आहे की नाशिक मधले भाजपचे निष्ठावंत आता काय करणार? सीमा हिरे यांनी उघडपणे बडगुजरांना विरोध केला होता. त्यांच्यावरच्या आरोपांचा, अंडरवर्ल्ड कनेक्शनचा पाढा वाचला होता. त्यानंतरही भाजपनं बडगुजरांना पक्षात स्थान दिलं. अडचणीचा उमेदवार असला की एकानं स्वागत करायचं आणि दुसऱ्यानं लाथाडायचं. म्हणजे चितवी मेरी आणि पटवी मेरी ही भाजपची रणनीती आहे का? भाजपनं त्यांच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरलंय का? भाजप राज्यातल्या जनतेला मूर्ख समजते का, असा प्रश्न विरोधकांचा आहे. अशा मग दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. दाऊद इब्राहिम, अजहर मसूद किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. अंडरवर्ल्डशी संबंधांचा आरोप करायचा, भाजपच्या नेत्यांनी त्याचे पुरावे द्यायचे, विधानसभेमध्ये त्यावर खडाजंगी करायची आणि केवळ निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं. पार्टी विथ सलीम कुत्ता ते पार्टी विथ डिफरन्स हा सुधाकर बडगुजर आणि भाजपचा याराना खरंच डोळे दिपवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.